मित्रांनो नमस्कार. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजे CJPच्या यशस्वी आंदोलनानंतर देशामध्ये नवनवीन मुद्दे आंदोलनाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेत. त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेट्रोलमध्ये 20% म्हणजे 20% इथेनॉल मिसळण्याचा. या मुद्द्यावर आंदोलन एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलंय. त्याच्यासाठी संबंधित विचाराच्या मंडळींनी एक इन्स्टावर ग्रुप सुद्धा तयार केलाय, हँडल सुद्धा तयार केलंय. त्याचं नाव आहे E20 जनता पार्टी. त्याचबरोबर सध्या आरक्षण हटाव आंदोलन सुद्धा देशात तयार होत आहे आणि याचं हँडल इन्स्टावर तयार आहे. महत्वाचं म्हणजे या इन्स्टा हँडलला दररोज लाखो फॉलोअर्स मिळत आहेत. या हँडलचं नाव आहे रिझर्वेशन हटाव आंदोलन म्हणजेच RHA. मित्रांनो, आता इथेनॉलचा विषय जो आहे, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा, त्याचा व्हिडिओ कालच माझ्या चॅनलवर अपलोड झालेला आहे. आज आपण दुसऱ्या एका विषयावर बोलणार आहोत, रिझर्वेशन हटाव आंदोलन या विषयावर. आताच्या काळात देशातील सामाजिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल आणि वाढलेली स्पर्धा असेल, हे 3 मुद्दे लक्षात घेतले तर खरंच रिझर्वेशनची गरज आहे का, आरक्षणाची गरज आहे का, आरक्षणानं समानता आले का, सामाजिक समानता आले का, आर्थिक समानता आले का, आणि महत्वाचं म्हणजे आज आरक्षण घेणारी लोकांकडून आणि त्याच्यामध्ये सामील असलेल्या काही इतर लोकांकडून सुद्धा एक आरोप केला जातो. तो म्हणजे खुल्या प्रवर्गातील फक्त आणि फक्त ब्राह्मण समाजावर. त्या म्हणजे मनुवादी आहेत. ते मनू कसा होता, ते मनूचे काय म्हणतात, ते मनूच्या विचारांचं पालन करणारी लोक आहेत. त्यांनी आतापर्यंत अत्याचारच केले, त्यांनी सामाजिक विषमताच रुजवली ते वगैरे वगैरे. या सर्व आरोपांना सुद्धा मी उत्तर देणार आहे, पण ते व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आज आपण येऊया सुरुवातीला रिझर्वेशन हटाव आंदोलन हे काय आहे आणि रिझर्वेशन खरंच गरजेचं आहे का. मित्रांनो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमती. मित्रांनो, आरक्षण तुम्हाला माहिती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिताना या एक ठराविक वर्गाला आरक्षणाची संधी दिली होती. ही संधी देण्यामागे त्यांचा हेतू असा होता की देशामध्ये जातींमध्ये वाटला गेलेला हिंदू धर्म हा कुठेतरी एका पातळीत यावा, कोणावर अन्याय अत्याचार होऊ नयेत, जातीवरून अन्याय अत्याचार होऊ नयेत, ही त्याच्यामागे एक दूरदृष्टी होती. महत्वाचं म्हणजे राज्यघटना लिहिताना आरक्षणाची तरतूद ही फक्त 10 वर्षांसाठी करण्यात आली होती. आज स्वातंत्र्य मिळून जवळपास 70 वर्ष उलटून गेलेले आहे, तरी सुद्धा आरक्षण हटाव हा विचार लोकांच्या मनात आहे, अनेक लोकांच्या मनात आहे, पण ते बोलून दाखवायला कचरतात, स्पष्टपणे बोलता येत नाही त्यांना. मित्रांनो, आज याच विषयावर आपण बोलणार आहोत. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे देशामध्ये सामाजिक समता कुठेतरी आली पाहिजे. आर्थिक विषमता, आर्थिक समता या गोष्टी आरक्षणानं साध्य होत नाहीत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. त्यांना फक्त सामाजिक समता निर्माण करायची होती. आणि ती कशी होईल, तर ही मुलं जी आहेत, जी समाजानं बहिष्कृत केले, त्यांना एक कमी दर्जाचं लेखलं जातं. ही जी विषमता आहे निर्माण झालेली, तर ती भरून कधी निघेल, तर हे लोकांनी शिकलं पाहिजे. आणि त्यांना शिकण्यासाठी आणि त्यांना नोकरीत पुढे जाण्यासाठी असं जर झालं, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक लेवलला जरी आले हे, तर लोक जे स्वतःला वरिष्ठ समजतात, उच्चवर्णीय समजतात, तर ते लोक कुठेतरी या लोकांना समजून घेतील, या लोकांना आपल्यासोबत बसण्याची एक ही देतील, एका पंक्तीत ते बसतील. असा सामाजिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आज गंमत अशी झाली, या आरक्षित समाजातील बौद्ध समाज असेल, बौद्ध धर्म असेल, त्यातले अनेक लोक शिकून मोठे झाले, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने ते चालले. काही आरक्षित समाज असे आहेत की ज्यांना आरक्षण मिळतं, पण ते शिकले सवरलेच नाही, ते जुन्या रूढी परंपरांना चिकटून अजूनही बसलेले आहेत. त्यामुळे ते समाज आज बघायला गेलं तर तसेच खितपत पडलेले. त्यातले काही लोक जे शिकले सवरले, ते आरक्षणाच्या बळावर पुढे गेले. आज आपण बोलणार आहोत की आरक्षण आत्ताच्या काळात खरंच गरजेचं आहे का. मित्रांनो, मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची जी ही सवलत होती ती फक्त 10 वर्षासाठी दिली होती. आज 70 वर्ष उलटून गेले. आता प्रत्येकानं कुठेतरी आज तुमच्या संधी सुद्धा विस्तारल्यात.
पूर्वीच्या काळात असं होतं की पैसे नसायचे, कोणतंही काम करण्याची तयारी असायची, पण गाठीला पैसे नसायचे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण व्हायचा की तुम्ही करणार काय? मुलाला शिकायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर तुम्ही करणार कसे मोठे? कारण तुम्हाला संधी नव्हत्या. आज बघा, तुम्ही म्हणाल आता तरी कुठे नोकऱ्या मिळत आहेत, पण नोकऱ्याच्या पलीकडं खूप मोठं जग असं आहे की ज्या जगाला तुमची गरज आहे, ज्याच्यातून सुद्धा एक इन्कम कमवू शकतो आपण. म्हणजे उदाहरण सांगतो, मी मजुरीपासूनच येतो. तुम्ही गावातल्या गावात मजुरी केला तर तुम्हाला दिवसाची एका पुरुषाला आता सध्या 450 रुपयापर्यंत दिवसाची मजुरी मिळते. लेडीज जर असेल तर तिला 200-250 रुपये मजुरी मिळते. दोघे जण जर मजुरी करायला गेले आणि ते गावच्या स्तरावर मी याच्यासाठी म्हणतोय की शहरात प्रत्येक गोष्ट विकत घ्यायला लागते. अगदी अंगण सारवायला शेण सुद्धा बाहेर विकत घ्यायला लागतं, जे गावामध्ये विकत घेत नाही कोणी. आज सुद्धा अनेक गावांमध्ये असा बंधुभाव नक्कीच आहे की भाजीपाला असेल, इतर काही गोष्टी असेल, कडधान्य वगैरे, हे माणुसकीच्या नात्यातून दिलं जातं. म्हणजे तुमचा किती खर्च तिथे गावच्या स्तरावर वाचतो बघा. शहरातले 25-30 हजार रुपये पगार आणि गावच्या स्तरावर मिळाला तुम्हाला 9-10 हजार रुपये पगार. याचं जर हे करायला गेलं तर मध्ये बरोबर असं चिन्ह येईल. हे जाऊया, आता त्याच्यात आपण विस्तारात जाऊया नको. तर अनेक संधी सध्या उपलब्ध आहेत. तुम्ही अगदी तुमच्या डिलिव्हरी क्षेत्रामध्ये, म्हणजे एखादा प्रॉडक्ट असतो तो डिलिव्हर करायचा, हे जरी काम तुम्ही शहरात जाऊन केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठे हे आहे. इतर तुम्ही कुठल्या प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलात तर तुम्हाला खूप मोठ्या संधी आहेत आणि घर बसल्या ह्या गोष्टी करता येतात आताच्या काळात. म्हणजे आपण फक्त नोकरीच्या मागे न धावता ह्या गोष्टी करता येतात. तुम्ही मुलांना सवरू शकता. पूर्वीच्या काळात जशा संधी नव्हत्या तसा आताचा विषय नाहीये. फक्त तुम्हाला योग्य मार्ग तुम्ही स्वतः निवडला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून त्या मार्गावर चाललं पाहिजे, एवढाच विषय आहे. तर मित्रांनो, आता अनेक जे तथाकथित विचारवंत आहेत त्यांच्याकडून एक असा आरोप केला जातो, म्हणजे आपल्याला माहिती असेल, एक हेमंत टकले नावाचे सद्गृहस्थ आहेत. त्याने एक असं मध्ये विधान केलं होतं, त्याने एका त्यांच्या व्याख्यानामध्ये. ते नेहमी अँटी ब्राह्मण व्याख्यानं देत असतात. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कुठेतरी त्याच्यावरची त्यांची व्याख्यानं जास्त प्रसिद्ध आहेत की ब्राह्मण कसे नालायक होते, लबाड होते, धूर्त होते वगैरे वगैरे. जे काय वाईट विशेषण आहेत ते समजून जा तुम्हाला, कसे ब्राह्मण होते ते. तर त्यांनी त्यांचं एक परवा व्याख्यान ऐकलं. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की म्हणे, मी माझ्या एका ब्राह्मण मित्राला, आता ब्राह्मण मित्र म्हणत आहेत बरं, ब्राह्मणपणाचे मित्र आहेत, तर त्या मित्राला त्याने विचारलं, त्यांचा तो आरक्षण विरोधी बोलत होता म्हणे. तर त्याला मी विचारलं, तुझी मुलगी तू बौद्धाला देशील का? तर तो म्हणे, असं कसं होईल? तर मी त्याला म्हटलं, म्हणूनच आरक्षणाची गरज आहे अमुक एका वर्गाला, कारण त्यांना तुम्ही अजूनही कमी लेखताय. मला साधा सुद्धा प्रश्न आहे, हे जे व्याख्यान देत फिरतात ना मित्रांनो, त्यांना कधीतरी पर्सनली भेटा आणि एक असा प्रश्न विचारा की तुम्ही तुमची मुलगी कोणाला दिले, आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही सून कोणत्या समाजाचे आणले. आता मला त्यांच्या अंतर्गत माहिती नाही, पण 80-90% लोक व्याख्यान देणारे जे असतात ना, ते स्वतः असं कधीच करीत नाही. ते चांगली शिकली सवड दिली, चांगली दिसणारी अशी वरिष्ठ समाजातलीच मुलगी बघतात, कारण त्याच्यात त्यांना हे वाटतं फक्त बाहेर जाऊन अशी व्याख्यान द्यायची. कारण बाहेर बसलेला जो वर्ग आहे ना, ऐकणारा, त्यांना तो त्यांच्या मनातलं बोललात, मग तो खरं असो की खोटं असो, ते टाळा वाजवतात. अक्कल गहाण ठेवून मूकपणाने बसलेला तो वर्ग असतो. फक्त त्यांना मूकच ठेवायचं, आणि ते मूक ठेवण्यासाठी काय करायचं, तर त्यांच्या मनातलं बोलायचं. त्यांच्या असलेली खदखत, जी खरी असो की खोटी असो, ती खदखत हळूहळू आपण बोलून दाखवायची. मग आपल्याला प्रचंड टाळ्या मिळतात. आयोजकांचा कार्यक्रम फुल होतो, म्हणून आयोजक भले लट्ट असं मानधन देतात. या गोष्टीवर त्यांचं चाललेलं. मला एक सांगा मित्रांनो, मी सांगतो किंवा त्या हेमंत टकलेने जे काय सांगितलं ते क्षणभर विसरून जा. तुमच्या अवतीभोवती मला सांगा, अवतीभोवती परिस्थितीचा अभ्यास करा. तुम्ही मला सांगा, ब्राह्मण मुली आजकाल बौद्ध धर्मामध्ये गेलेल्या आहेत, मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा काही ब्राह्मण मुली गेलेल्या आहेत आणि त्या सुखाने संसार करतायत आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा ते ऍक्सेप्ट केलंय. मी काही ऑप्शन्स असं सांगेन, काही गोष्टी अपवाद त्याला असतील. मी असं म्हणत नाही की सगळ्याच ब्राह्मणाने ऍक्सेप्ट केलं. काही गोष्टी अपवाद आहेत. कारण कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, आज सुद्धा मी इतर समाजातल्यावर पण बोलणार आहे.
अहो, बहुजन समाज म्हणतो, अँटी ब्राह्मण समाज तुम्ही म्हणता. तुमच्यामध्ये एक तुमची मुलगी एखाद्या दुसऱ्या समाजात गेलेली सुद्धा तुम्हाला आवडत नाही. खून करण्यापर्यंत मजल गेल्याची काही उदाहरणं आहेत. स्वतःच्या मुलीला विधवा करण्यापर्यंतची उदाहरणं तुम्हाला दिसतील, की 3-4 वर्षांनी तिला बिगर इतर जातीमध्ये गेली ती पळून, म्हणून तिच्या नवऱ्याला बोलवायचा आणि त्याचा खून करायचा. अशी कित्येक उदाहरणं या महाराष्ट्रात घडलेली आहेत आणि ती अँटी ब्राह्मण आहे. अँटी ब्राह्मण समाजामध्ये घडलेले आहेत. आता ह्याला काय म्हणाल तुम्ही? पण ह्याने असंही बोलले, सामाजिक समता येण्यासाठी एखाद्याला नसेल द्यायची, तो त्याचा प्रश्न आहे ना. असा कुठला नियम आहे का की ब्राह्मणांच्या मुली अमुक एका समाजामध्येच गेला पाहिजेत? तुम्ही असा नियम काढलाय का? आणि समाज नियम असेल तर सगळ्यांसाठीच नियम काढा, तो सगळ्यांसाठी नियम काढा. नीना गुप्ता या अभिनेत्री, त्यांनी वेस्ट इंडिजचा त्यावेळेचा कॅप्टन, त्याच्यासोबत तिचं अफेअर होतं. बोला, तिनं कुठला जात धर्म बघितला आणि ते नीना गुप्ता कोण होत्या जातीनं? कितीतरी उदाहरणं देतील. अहो, ज्या काळात तुम्ही असं रुजवताय लोकांच्या मनामध्ये की सामाजिक विषमता ब्राह्मणांनी निर्माण केली, त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द्वितीय पत्नी होत्या, त्या ब्राह्मण होत्या. तुम्ही हे कुठे विसरताय? मग ती सामाजिक विषमता तिथे का नाही केली? त्यांच्या घरच्यांनी त्यांना विरोध का नाही केला? त्यांच्या विरोध का नाही केला? आज सुद्धा तुम्ही एक असं बघता की तुमची मुलगी चांगल्या घरामध्ये पडली पाहिजे. तुमच्या मला सांगा, सगळ्या जाती धर्मातल्या, कुठल्याही जाती धर्मातला माणूस असो, त्यांच्या मुलीच्या सासरविषयीच्या कल्पना काय आहेत? काय कल्पना आहेत? तर मुलगा दिसायला सुंदर पाहिजे, मुलगा निर्व्यसनी पाहिजे, मुलगा शिकला सवरलेला पाहिजे, मुलगा चांगल्या नोकरीला पाहिजे, मुलाचं स्वतःचं घरदार असावं. या सगळ्या त्यांच्या कल्पना आहेत, अपेक्षा आहेत. मला एक सांगा, त्या अपेक्षा पूर्ण करणारा पूर्वीच्या काळात इतर समाजामध्ये लोक होती का? आणि जिथे होती तिथे ब्राह्मणांच्या मुली गेलेल्या आहेत. मी तुम्हाला आता बाबासाहेब आंबेडकरांचंच उदाहरण सांगितलं. त्यांची द्वितीय पत्नी ब्राह्मण होती, त्यांचं आडनाव कबीर होतं. कबीर नाव सर्च मारा, त्यांचं रत्नागिरी जिल्ह्यातील ढोरले गावाजवळ त्यांचं माहेर आहे. पण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांशी त्यावेळी लग्न केलं. बौद्ध धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केलेला असून सुद्धा त्या काळात केलं. आताचा तर विचारच सोडा तो. आणि तुम्ही कुठल्या सामाजिक समतेबद्दल बोलताय? फक्त त्या काळात असं होतं की हा समाज एक बहिष्कृत सारखा एका गावाच्या पलीकडे होता, हे मान्य आहे. त्यामुळे तिथे देणार कशी मुलगी, हा एक विषय होता. ज्यांनी शिकले सवरले, जे खूप मोठे झाले, ज्यांनी नाव कमावलं, त्यांच्यामध्ये ब्राह्मण मुली गेलेल्याच आहेत. आता आपण येऊया आरक्षण या विषयाकडे. मित्रांनो, आरक्षण या विषयावर बोलताना महत्वाचं म्हणजे सामाजिक समता आज आली असेल किंवा नसेल, या विषयावर आली असेल किंवा नसेल म्हणजे बहुतांशी प्रमाणात आलेली आहे. मी तुम्हाला आताच उदाहरणं सांगितली की आंतरजातीय विवाहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे, प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. आता प्रश्न राहिला की कुठेतरी एखादा माणूस असेल, तो दुसऱ्या माणसाला जातीवाचक शिवीगाळ करतो वगैरे, आणि त्याच्यावरनी रान पेटवलं जातं की बघा यांचे जे विचार आहेत ते हेच असे आहेत. दुसरा एक गोष्ट, आरक्षणावर बोलल्यावर हे आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या लोकांकडून एक असा आरोप केला जातो, असा सवाल केला जातो की तुम्ही राम मंदिरातल्या दानपेट्या चोरल्या. दानपेट्या समाजानं नाही चोरल्या, व्यक्तीनं चोरल्या. आणि तुम्ही त्यावरून जर समाजाला बोलणार असाल तर माझा एक सवाल आहे, ते आपले खरात बाबा अशोक खरात नाशिकचे, त्याने तर तुम्हाला लुबाडलं, मग त्यांच्या समाजानं लुबाडलं असं का नाही म्हणत? त्या खरातने लुबाडलं असं पर्सनली बोलता तुम्ही. आणि एखाद्या ब्राह्मणानं कुठे चोरी केली तर पूर्ण ब्राह्मणाने चोरी केली असं म्हणता, तुमचं आयुष्य चोरी करण्यात गेलं वगैरे वगैरे. ब्राह्मणांनी कुठे चोऱ्या केल्या? दाखवा तर. जे काय त्यांना मिळालंय ते त्यांच्या इंग्रज सरकारच्या काळात त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, ते शिकले सवरलेले होते, त्यामुळे मिळालंय. अगदी इंग्रजांच्या काळातच नव्हे. तुम्ही म्हणाल की इंग्रजांची काय म्हणते खाजवायला हे होते, त्यांना आवडायचं खाजवायला, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळामध्ये अनेक ब्राह्मण व्यक्तींचा समावेश होता. कारण तुम्ही ब्राह्मणी बुद्धिमान होते हे तुम्ही कधीच नाकारू शकत नाही, आणि आत्ता सुद्धा नाकारू शकत नाही. कारण खुल्या प्रवर्गात असून सुद्धा जगाबरोबर चालणारा, तुमच्यापेक्षा पुढे असणारा समाज म्हणून आज ब्राह्मणांना म्हटलं जातं म्हणजे म्हणावंच लागेल तुम्हाला. कारण तो एवढं करून सुद्धा आत्महत्या करीत नाही कधी. तुम्ही बघा, त्याला फुकटचे छंद नाहीत. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक विचार दिला. काय विचार दिला? की तुम्ही या ज्या गोष्टी आहेत, धार्मिक गोष्टी, विशेष करून ज्या थोतांड आहेत काही निर्माण केलेले,
की बाबा हे करा ते करा, हे थोतांडाच्या नादी लागू नका, कर्मकांड करू नका, असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, छत्रपती शाहू महाराजांनी दिला, नंतर उदाहरण द्यायचं झालं तर नंतर महात्मा फुलेंनी दिला. त्यांचे विचार तुम्ही पाळताय, कर्मकांड तुम्ही सोडून दिले, मान्य आहे, पण कर्मकांडापेक्षा भयानक कर्मकांड तुम्ही अशी करता, लग्नामध्ये प्रचंड मोठा डीजे लावता. मी तुम्हाला खूप उदाहरणं देईन की त्या लग्नामध्ये डीजेच्या आवाजानं त्या मुलीचा तरी नाही तर मुलाचा तरी बाप नाचता नाचताच मेला. ही उदाहरणं आहेत. ज्यांना कोणाला अशा शंका असेल त्यांना मी तुम्हाला पेपरात छापून आलेल्या बातम्या दाखवतो. मुलांच्या किंवा मुलीचा वडील वारला, त्याच्यामध्ये गेला आणि शेवटी त्यांना साध्या पद्धतीने लग्न करावं लागलं. आता एक साधी गोष्ट आहे, डीजेवर तर बंदी आहे, तरी सुद्धा डीजे वाजवला जातो. पोलिसांना काय त्यांचा आवाज ऐकू येत नाही का डीजेचा? एवढे बहिरे झालेत का? पण कारवाई काय होत नाही, कारण बोलणार कोण? भावनेशी संबंध येतो. बघा, म्हणजे तुम्हाला बाबासाहेबांनी विचार दिला, तो विचार तुम्ही पाळला, मान्य आहे मला, पण तुम्ही दुसरा विचार असा रुजवला की जो भयानक आहे, म्हणजे कोणाकोणा माणसाचा जीव घेणार आहे, असं तुम्हाला बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनी शिकवलं का? असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, माझ्या ज्ञानात थोडी भर घाला. आता आपण येऊया विचार. काही जण म्हणे की ब्राह्मणांनी अति कर्मकांड केली, असं कुठे लिहिलंय? हे सती जाणं वगैरे जे आहे ते ब्राह्मणांनी निर्माण केलं. अहो, आज सुद्धा आपण जे मृत व्यक्तीची क्रियाकर्म जी केली जातात ती सुद्धा समाजानुसार वेगवेगळी आहे. म्हणून ती ब्राह्मणांनी निर्माण केली असं म्हणायची का? त्या समाजातल्या काही पंडित लोकांनी निर्माण केलेली असू शकतात. ती ब्राह्मणांनी सगळ्या समाजानुसार वेगवेगळी क्रियाकर्म कशी करू शकतील ते? आज सुद्धा तुमच्याकडे आलेले गुरुजी तुम्हाला विचारतात की तुमच्या प्रथा विचारतात पहिले काय काय आहे, आणि त्यानुसार ते पुढे विधी करायला सांगतात. ते स्वतःचे असं हे लादू शकत नाही किंवा ते सांगत नाही. कुंभार समाजामध्ये कुंभार क्रिया केली जाते, आपल्याला माहिती असेल. ती काय ब्राह्मणाने आणली का कुंभार क्रिया? म्हणजे तुम्ही किती गोष्टी खपवणार आहात, वाईट गोष्टी ब्राह्मणांच्या नावावर. मनुवाद म्हणे, मनुवादावर मी बोललो ऑलरेडी, पण आता इथे पण बोलतो. मनुवाद जर ब्राह्मणाने रुजवला, मला मान्य आहे, मी मनुवादी म्हणता तुम्ही ब्राह्मणाला. मनुवादामध्ये असं म्हटलंय की स्त्रियांना कधीही मालकी हक्क द्यायचा नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात त्या स्त्रीनं नवऱ्यावर आई वडिलांवर अवलंबून राहायचं. ती मोठी झाली, लग्न झालं की नवऱ्याच्या कब्जात तिनं राहायचं, आणि नवऱ्यानंतर मुलाच्या कब्जात तिनं राहायचं. म्हणजे कायमस्वरूपी तिने कोणाच्या ना कोणा कब्जातच राहायचं. तुम्ही मला सांगा, तुमच्या समाजात, तुमच्या घरात काय चाललंय हो? तुम्ही स्त्रीला किती स्वातंत्र्य देता? सांगा बरं, किती स्वातंत्र्य देता हे तुम्ही अगदी मान्य करा. तुमची प्रॉपर्टी असेल ती स्वतःच्या बायकोच्या नावावर ठेवले, स्वतःच्या आईच्या नावावर ठेवले, किती गोष्टी आहेत. एवढंच कशाला हो? आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुनेला जाळून मारलं म्हणून किती सासू अटकेत आहेत सांग. ही काय ब्राह्मणांनी तुमच्या मनामध्ये पेरलेले बीज आहेत का? तुमचीच पाप आहे ती. उलट ब्राह्मणांमध्ये तुम्हाला खूप कमी गोष्टी दिसतील अशा. तुम्ही दाखवा उदाहरण की कुठल्या तरी एका ब्राह्मण सासऱ्यानं त्याच्या सुनेला जाळून मारलं, तिचा प्रचंड छळ केला म्हणून तक्रार झाली, खूप विनयभंग केला कुठल्या तरी ब्राह्मणानं, खूप बलात्कार केले वगैरे वगैरे. अशी किती उदाहरणं सापडतील. म्हणजे मी म्हणत नाही की असं कोणीच केलं नाही असं, पण ती तुम्हाला 1% सुद्धा कमी दिसतील. सगळे जे कुठे गुन्ह्यात अडकलेले आहेत ते तुम्हीच आहेत, आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता की ब्राह्मणांनी केलं. राम मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला, त्याची तुलना तुम्ही आरक्षणाच्या ह्याच्याशी कशी करू शकता? म्हणजे तुम्ही चोरी करून हे मिळवणार आणि तुम्ही आम्हाला आरक्षण काढू म्हणणार, असं एक कुठेतरी युक्तिवाद कोणीतरी केलेला मी बघितला परवा. कसा त्याचा तुलना होऊ शकते हो? दानपेटी चोरणारा अटकेत आहे, तर तुम्ही आरक्षण घेतला म्हणून तुम्हाला काय अटक करायची? तुम्ही तो हक्काने मागताय तुम्हाला, आणि इकडे तर म्हणताय की आम्ही ब्राह्मणांपेक्षा आता खूप वरचढ झालोय. एक तर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही हे मान्य करा की तुम्हाला अजून आरक्षणाची गरज आहे. तुम्ही अजून ब्राह्मणांच्या लेवलचे बुद्धिमत्ता ते झालेलं नाही, हे तर मान्य करा. आता मग आरक्षण नको असेल तर आरक्षण तरी सोडा, बघा ना मग कोण पुढे जातं ते. दुसरा एक विषय मित्रांनो, पण आपण या गोष्टीला तयार नसतो. कारण का? तुमच्या घोषणा अशा असतात, एखादा मोर्चा निघाला तर आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. अहो,
प्रत्येकाच्या बापानं त्याग केलाय, त्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळालंय. देशाच्या तिजोरीतून तुमचा पैसा जातो, तुमच्या आरक्षणातून जे पुढे येतात, सगळ्यांचाच जातो, म्हणजे आरक्षणातून येऊ दे किंवा खुल्या प्रवर्गातून येऊ दे. पण खुल्या प्रवर्गातून आलेला जो बुद्धिमत्तेच्या जोरावर जो पुढे गेलाय, त्याला असो किंवा तुम्हाला असो, जो पैसा जातो, तुमचा पगार जो येतो ना, तो प्रत्येकाच्या खिशातून गेलेला असतो. त्यामुळे त्याला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हालाच नाही. महत्वाचं म्हणजे एखाद्याला, तुम्हीच एक उदाहरण घ्या, मला आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्या सर्व मंडळींना एक असा सवाल आहे, असा एक प्रश्न आहे की तुम्ही एक उलट करून बघा, की आता जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, आणि तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, ओपन कॅटेगरीमध्ये फक्त ब्राह्मण जात नाहीये. अनेक लोक आहेत की जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अजूनही, पण तुम्ही बोलताना फक्त ब्राह्मणांनाच बोलता. आता विषय असा आहे, एकदा तुम्ही मनातून, असं काही होणार नाही मला मान्य आहे, पण तुम्ही मनात असा विचार करा की चला, खुल्या प्रवर्गातल्या लोकांना आरक्षण निर्माण झालं आणि आपण ओपन मध्ये आलो, तर आपली अवस्था काय होईल, आपली विचारसरणी काय होईल. अवस्था तर सोडून द्या, विचारसरणी आपली काय होईल, की बापरे तो तर पुढे गेला आरक्षणाच्या बरोबर, तुमची विचारसरणी होईल की नाही. मग तुम्ही कुठेतरी ओपन कॅटेगरी, आरक्षण रद्द होऊ की नाही ते सरकारच्या हातात आहे, एका कुठल्या ब्राह्मणाच्या हातात किंवा ओपन कॅटेगरीतल्या कुठल्याही व्यक्तीच्या हातात ते नाही. माझा एक सवाल असा आहे की तुम्ही कुठेतरी या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे. आपण आरक्षणावर आहोत, जगतो आहोत, आरक्षणाच्या तुकड्यावर जगतो आहोत. ज्यांना तो तुकडा मिळाला नाही ते आपल्याशी भांडणार, तर त्यांना कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. एवढाच एक विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायचा आहे. मित्रांनो, सध्याच्या काळात आरक्षण पद्धत असणं महत्वाचं आहे का? आरक्षण रद्द केलं पाहिजे का? तुमची रोखठोक मतं व्हिडिओमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.